जय शिवराम मित्रांनो. आणि राजगड किल्ल्यावर आलोय. पाली दरवाजा सोडून पुढं जात असताना मला काही पुण्याचे आणि मुंबईचे मित्र भेटले. रात्री मुक्कामी होते इथं आणि किल्ल्यावर मला वाटलं की राहण्याची सोय सध्या उपलब्ध नाही, पण आपण इथं राहू शकतो. तर याच्याबद्दल आपण ज्यांना एक्सपिरियन्स अनुभव घेतला आहे त्यांनाच विचारून पाहू. जय शिवराय. आम्ही काल रात्री आलो होतो बघा साहेब, एक 7 वाजता आलो होतो आणि काल रात्री इथे स्टे केला. आणि स्टे करताना खूप भारी अनुभव आला. जसे की संध्याकाळचं जे वातावरण होतं ते चिल आपण होतो, जे AC मध्ये आपल्याला पंख्या खाली पण एवढं अनुभवता येत नाही, एवढं भारी वातावरण आपल्याला राजगडावर संध्याकाळी अनुभवता येतं. ओपन स्पेसमध्ये. ओपन स्पेसमध्ये इथं राहण्याची सोय आहे बरं का. पद्मावती मंदिरामध्ये तुम्ही झोपू शकता. आणि इथून गावातील काही लोक आहेत जे करतात, जेवण वगैरे करतात इथं. मग गावातली लोक पण असतात काही तर रात्री? असतात, एक 2-3 शनिवार रविवारी तुम्हाला प्रामुख्याने भेटतील ते. म्हणजे ते कामानिमित्त थांबले असतात का लोकांना? असंच आपलं पाण्यासाठी धंदाच तो तसं, त्यामुळे ते त्याप्रमाणे झालं. अच्छा, म्हणजे त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने. व्यवसायाच्या दृष्टीकोन पोडगी बघण्यासाठी द्यायची. आणि लाईटची वगैरे सोय? लाईट सध्या तर आम्ही काल राहिलो पण तिथं लाईटीचं काही नव्हतं. सौर ऊर्जेच्या ह्याच्यावर मागच्या वेळेस आलेलं नव्हतं. पद्मावती मंदिरात फक्त एक बल्ब चालू होता.